नमस्कार मित्रांनो. पीक विम्याचं वाटप बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरू झालं होतं, पण त्यामध्ये 20 ते 30% शेतकऱ्यांनाच पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाला. असं कशामुळे झालं? त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या काय म्हणतात, पाहायला गेलं तर त्यांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या. काही शेतकरी म्हणले की आमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही, आमच्या गावात जमा झाली आहे, पण खूप कमी लोकांना जमा झालेली आहे. असं कशामुळे होते? ह्या सर्व गोष्टीचा आढावा मी समस्तपणे व्हिडिओमध्ये घेणार आहे. यामध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये, बुलढाण्यामध्ये व 1 ते 2 अजून जिल्हे आहेत, त्यांमध्ये देखील ह्याच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळमध्ये देखील. तर त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये बघा की रक्कम वाटप व्हायला आता या दिवसात म्हणजे मागच्या आठवड्यापासून सुरुवात झालेली आहे, तरीसुद्धा मेसेज आता यायला लागले 7 दिवसानंतर. ह्या प्रकारच्या अशा का गोष्टी घडत आहेत, ह्या तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. त्याचबरोबर थकबाकी म्हणजे राहिलेला जो पीक विमा पेंडिंग आहे, तो देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्याला आता वाटप होणार आहे व एकंदरीत 70% उर्वरित जेवढे शेतकरी राहिले त्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार आहे, या संदर्भात मी सविस्तरपणे अपडेट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कृपया व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला अद्यापही तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला बेलायकन म्हणजे सबस्क्राईबचं बटन जे काही दिसत आहे त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावची, जिल्ह्याची, गावाची जी काही सर्वात फास्ट अपडेट पीक विम्यासंदर्भात आहे ते लवकरात लवकर भेटून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, जवळपास 20 ते 30% रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली आहे. म्हणजे 20 ते 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. त्यामध्ये बघा आता पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्याच गावाला पीक विमा वाटप झाला आहे. म्हणजे जिथली शेतकरी संख्या जास्त होती अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे. त्यामध्ये तसं पाहायला गेलं तर बुलढाणा व यवतमाळमध्ये तर त्यांना तर म्हणजे पाहायला गेलं तर यवतमाळ म्हणजे ह्या यादीमध्ये बसणार नाही, कारण यवतमाळला 25% अग्रिमाच्या यादीतूनच वगळण्यात आलं आहे कंपनीमार्फत. रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्या विभागात कार्यरत आहे. त्या कंपनीने तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. यवतमाळचं कुणी जर व्ह्यू असं बघत असेल तर बघा पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, त्यानंतर इतर जेवढी जिल्हे आहेत, बीड, ह्या जिल्ह्यांमध्ये बघा अद्याप रकमेचं वाटप खूप कमी प्रमाणात झालेलं आहे. तर ह्यामध्ये 20 ते 30% शेतकरी आता बघा छत्रपती संभाजीनगर व यवतमाळ ह्या 2 जिल्ह्यातले झाले, पण बाकी जिल्ह्यांना अजून वाटप देखील सुरू झालेलं नाही. तर बघा ह्यांना वाटप आता उर्वरित जिल्ह्यांना देखील सुरू होणार आहे. आता बघा हे मी म्हणत नाही, असं कृषी विभागाने स्पष्ट करून समोर सांगितलेलं आहे. तर आता यामध्ये बघा कृषी विभागाने स्पष्ट केलं, यामध्ये आता 22 जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच हे आपलं पीक विमा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून भरपाई ही तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 25% अग्रिमचे जिल्हे, आता बघा अग्रिमचे जिल्हे आपल्या तुम्हाला माहीत आहे, नांदेड जिल्हा आहे, त्याबरोबर हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर परभणी जिल्हा आहे. ह्या 3 जिल्ह्यातले बघा 18,84,000 शेतकरी, 705 कोटीचा निधी ह्या 3 जिल्ह्यांसाठी गव्हर्नमेंटने निर्धारित करून दिला आहे. व याबाबतचा अधिकृत GR 2024मध्येच हे पारित पडला होता. तर बघा आता काही जिल्ह्यामध्ये आता हे कॅल्क्युलेशन सुरू झालं आहे रकमेचं. कुठल्या शेतकऱ्यांना 8,000 भेटेल, कुणाला 7, 7.5, कुणाला 6,000, जसं काही तुमचं भूगर्भ क्षेत्र आहे त्यानुसार तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल. तर यामध्ये बघा आता हे पश्चात नुकसान भरपाईचं आता सुरू आहे. आता पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा भरपाई ही मिळणार आहे शेतकऱ्यांना. एकूण बघा आता ह्या 3 जिल्ह्यांकरिता 2000, आता 3 जिल्ह्यांना 705 कोटीचा निधी आहे व एकूण 2,308 कोटीची भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18,84,000. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 706 कोटी, तर काढणी पश्चात नुकसान भरपाईला 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी एवढी गव्हर्नमेंटने नुकसान भरपाईची ही दिलेली आहे. तर ह्यामध्ये बघा आता काही शेतकऱ्यांची पिकं बरेचसे होते, कुणाचं सोयाबीन असेल, कुणाचं कापूस असेल, कुणाचं तूर असेल, हे झाले. त्याचबरोबर मित्रांनो बघा काही जिल्ह्यांमध्ये बघा रब्बीचं देखील पीक विम्याचं वाटप 2023चं सुरू झालं, 24चं नाही. जर रब्बी म्हणजे ह्याचे हरभऱ्याचं 4,300, 4,200च्या आसपास एवढीच रक्कम तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. याबाबत अजून म्हणजे बाकी जेवढे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातले ह्याच्याबाबत अद्याप अपडेट नाही आहे. पण मोजक्या जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 जिल्ह्यांमध्ये सध्या तेवढी रक्कम 4,000, 4,500 ही भेटायला सुरुवात झालेली आहे. तर ह्यामध्ये बघा आता पाहायला गेलं तर आता 25% अग्रिमाच्या यादीमध्ये आता मेनली आता हे 3 जिल्हेच राहिलेले आहेत बघा. यांची रक्कम संख्या खूप मोठी आहे व हायली चान्स आहे की तुम्हाला 100% रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. परभणीला वगळलं तर परभणीची रक्कम तेवढी भेटणार नाही आहे, कपात केलेलं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा आता राहिला हिंगोली आणि नांदेडचा पाहायला गेलं तर 512 कोटीचा निधी आहे गव्हर्नमेंटने हे केलेला. तर 512 कोटीपैकी आता कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात झालेली आहे. व त्याचबरोबर बघा कॅल्क्युलेट झाल्यानंतर आता जेवढी आता ती रक्कम तुमचं जेवढं जमिनी क्षेत्र आहे त्याच्यानुसार तुमच्या खात्यात जमा होईल. आता ह्यामध्ये कुणाला 7,000, 8,000, 6,000 ह्या प्रति हेक्टरी एवढी रक्कम भेटू शकते. आता त्याचबरोबर आता हिंगोलीचं आता हिंगोलीचे बरेचसे गाव आता लोक म्हणत होते की बाबा गावाचं काय झालं. हिंगोलीची देखील
फक्त हिंगोली, आसपासच्या गावांचं अद्याप अपडेट नाही, ती उद्या परवा येईल, ती देखील तुम्हाला लवकरच सांगेल. फक्त हिंगोलीतले 140 गावं पात्र झालेली आहेत. तर त्या 140 गावापैकी जे तुमचं कुठलं गाव असेल ते तुम्हाला लगेच कळून जाईल. ते मी 140 गावं तुम्हाला लागलीच सांगतो. त्यामध्ये बघा, हिंगोलीमध्ये आडगाव आहे, त्यानंतर अंधेरवाडी, त्यानंतर बळसोंड, आंबाळा, आंबेरी, त्यानंतर बेलुरा, बेलवाडी, भांडेगाव झाल्यानंतर भातसावंगी, तांडा, त्यानंतर भिंगी, भोगाव, भोडकी, बोंडाळा, बोराळा, त्याचबरोबर बोराळवाडी, बोरी शिकारी झाल्यानंतर बोरजा, ब्रह्मापुरी झाल्यानंतर चिखलवाडी, चिंचाळा झाल्यानंतर चिंचपुरी झाल्यानंतर कोरजवाळा, दातेगाव, दाऊलगाव रामा, देवठाणा, त्यानंतर दानापूर. देवठाणा हिंगोली, परभणी दोन्हीमध्ये येतं. त्यानंतर धोत्रा, डिग्रसवानी, एकांबा, घोटा, गिरोळी, हिंगणी, हिरडी, त्यानंतर इडोळी, इंचा झाल्यानंतर इसापूर, जयपूरवाडी, त्यानंतर कालबुर्गा, काळगाव, कोळंकंडी, त्यानंतर कारवाडी, केसापूर झाल्यानंतर खेरडा, त्यानंतर कोयळी, लासिना, त्यानंतर लिंबी, लोहगाव झाल्यानंतर लोहरा, त्यानंतर मालसेलू, मालवाडी, मालसेलूमध्ये रक्कम व शेतकरी संख्या खूप कमी आहे. त्यानंतर नांदुरा, जवळपास 134 शेतकरी एवढेच पात्र आहेत. त्यानंतर नरसी, पेहणी, पळसोना, पांगरी, त्यानंतर पारडा, पारोळा, पाटोंडा, पेडगाव झाल्यानंतर पळेगाव, त्यानंतर राहुळी बुद्रुक आणि राहुळी खुर्द झाल्यानंतर राजुरा, सामगा, त्यानंतर सारकाळी, सावरखेडा, त्यानंतर सावरगाव, सावरखेड्याची रक्कम 100% भेटणार आहे, कारण नुकसान भरपाई खूप जास्त प्रमाणात झाली होती. तिथलं ज्यावेळेस नुकसान भरपाई त्यावेळेस पावसाचं क्षेत्र म्हणजे खूप जास्त बाधित झालं होतं. जवळपास गाव बुडाले होते. पिकांचं तर नासधूस झालीच. 100% मला तर वाटतं 110% नुकसान भरपाई तुम्हाला भेटू शकते. त्यानंतर बघा, त्यानंतर विजापूर, वडद, त्यानंतर वारडी आणि येळी एवढे गावं बघा, फक्त हिंगोली तालुक्यातले एवढे गावं हे गव्हर्नमेंटने अधिकृतरित्या पात्र केलेले आहेत. तर या गावांना मी जे काही आता 2-3 मोजके गावं सांगले, सावरखेडा असेल, हिंगोलीच्याच आसपास येतं, म्हणजे 4 ते 5 किलोमीटरच्या दायऱ्यातलं ते गाव आहे. त्यामध्ये रक्कम 100% भेटू शकते. जेवढी रक्कम कॅल्क्युलेट होऊन तुमच्या खात्यावर तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटसवर दाखवेल तेवढी 100% रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. याबाबत कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी करू नका. तर ही होती बाकी जिल्ह्यांची अपडेट. आता हे उर्वरित जेवढी जिल्हे राहिलेले आहेत, नांदेड असेल, वाशिम असेल, बीड असेल, तो त्याचबरोबर सोलापूर, कोल्हापूर, ह्या जिल्ह्यांची अपडेट देखील आपण चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहोत. तर ती चॅनल लवकर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.